राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा सस्पेन्स आता संपलाय। बारामतीचा बालेकिल्ला आणि राहुरीचं मैदान कुणाचं गुलालानं होणार स्वागत। रिंग साइड रिसर्चचा धक्कादायक अंदाज समोर आलाय। पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वात मोठा धमाका। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। 23 एप्रिलला मतदान झालं आणि आता रिंग साइड रिसर्चच्या एक्झिट पोलनं राजकीय विश्लेषकांचे डोळे विस्पारले आहेत। बारामती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच नाही तर विजयाचा हिमालय उभा केल्याचं दिसतंय। एक्झिट पोलनुसार सुनेत्रा वहिनींना तब्बल 92 ते 97% मतदान मिळण्याचा अंदाज आहे। जर हा आकडा खरा ठरला तर संसदीय इतिहासातलं हे सर्वात मोठं आणि रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य ठरेल। बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवारांच्या नेतृत्वावर आणि महायुतीवर आपला अटळ विश्वास दाखवलाय, हे यावरून स्पष्ट होईल। दुसरीकडे राहुरीच्या मैदानातही महायुतीचाच गजर घुमतोय। भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा ताकदीने पुढे नेलाय। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अक्षय कर्डिले यांना 78 ते 83% मतदारांनी पसंती दिली आहे, तर प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना अवघे 7 ते 9% मते मिळताना दिसत आहेत। राहुरीमध्येही विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे। एकूणच काय तर या दोन्ही पोटनिवडणुकीत महायुतीने आपला गड केवळ राखलाच नाही तर तो अभेद केलाय। विरोधकांचे सर्व दावे या लाटेत वाहून गेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती 4 मे रोजीच्या अधिकृत निकालाची। इतक्या मोठ्या प्रमाणावरील मताधिक्य हे मतदारांचा सत्ताधारी महायुतीच्या कामावर असलेला प्रचंड विश्वास आणि विरोधकांबाबत असलेली अनास्था दर्शवते। बारामती आणि राहुरीच्या या विजयाची लाट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला मोठा बूस्टर डोस देणारे ठरेल। आकडेवारी तर महायुतीच्या बाजूने झुकली आहे, पण ईव्हीएम मधून अधिकृत मोहर उमटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आताच फॉलो करा। धन्यवाद।